श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला कोणतीही चमत्काराची गोष्ट सांगणार नाही. मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित आजपासून तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. कधी असा अनुभव आला आहे का, तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करता, पण जेव्हा तुम्हालाच आधाराची गरज असते तेव्हा कोणीच जवळ नसतं. त्या क्षणी मनात एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी, मी इतका एकटा का पडलो? जर हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आजचा संदेश दुःख संपवण्याचा नाही, तर दुःखातही मनाला उभं राहायला शिकवणारा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर जातात तेव्हा समज मी तुला स्वतःच्या अधिक जवळ घेत आहे. जीवनात काही लोक कायमचे नसतात. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. त्यांच्या जाण्याने मन तुटतं, पण त्याच वेळी मन अधिक मजबूतही होतं. आज जर एखाद्याने तुमची साथ सोडली असेल तर स्वतःला संपलेलं समजू नका. कारण माणूस एकटा असताना स्वतःला सर्वात जास्त ओळखतो. आजचा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने विश्वासघात पाहिला, ज्याने अपमान सहन केला, पण तरीही मनात श्रद्धा जिवंत ठेवली. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातही असंच घडत असतं. आपण स्वतःला अपयशी समजतो, पण खरं कारण अपयश नसतं. कदाचित आपलेच विचार विस्कटलेले असतात, किंवा आपण भीतीला खूप मोठे करून पाहत असतो. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की परिस्थिती बदलण्याआधी मनाची दिशा बदला. जेव्हा मनात आशा जागी होते ना, तेव्हा आपोआप नवीन मार्ग दिसू लागतात. आज जर एखादं काम अडकले असेल तर त्यावर रडत बसू नका. शांत मनाने पुन्हा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येत असतो. स्वामी कोणाचं आयुष्य एका रात्रीत बदलत नाहीत, पण योग्य विचार देऊन माणसाला स्वतःचं आयुष्य बदलण्याची ताकद हे नक्की देतात. आजपासून एक निर्णय घ्या. कोणाच्या कडू शब्दांनी स्वतःची किंमत ठरवून देणार नाही. अपयश आलं तर त्यातून शिकेन, आणि यश आले तर नम्र राहीन, आणि प्रत्येक सकाळी श्रद्धेने म्हणेन, स्वामी, आजचा दिवस हा योग्य कर्म करण्याची मला बुद्धी द्या. भक्तांनो, लक्षात ठेवा, वादळ नेहमी मोठ्या वृक्षांची परीक्षा घेत असते. तसंच आयुष्यही मजबूत माणसांची परीक्षा घेते. म्हणून संकट आले म्हणून स्वतःला कुंपवत समजू नका. स्वामींना माहीत आहे तुमच्यात अजून खूप मोठी ताकद दडलेली आहे. चला तर भक्तांनो, आपण एक आपल्या जीवनातील एक उदाहरण घेऊया. उदाहरण असे आहे की एका गावात एक वृद्ध घड्याळकार राहत होते. त्यांच्या दुकानात अनेक प्रकारची जुनी घड्याळे होती. एक दिवस त्यांच्याकडे एक तरुण मुलगा आला. त्याने एक बंद पडलेले घड्याळ दाखवत विचारले, हे आता काही कामाचं राहिले नाही ना? तेव्हा त्याचे बोलणे ऐकून वृद्ध घड्याळकार हसले. त्यानंतर त्यांनी ते घड्याळ उघडले. तेव्हा त्यांना समजले की या घड्याळाचा आतला एक छोटासा भाग त्याच्या जागेवरून हलला होता. त्यांनी तो भाग नीट बसवला आणि काही क्षणात ते घड्याळ पुन्हा नवीन पद्धतीने चालू झाले. तेव्हा वृद्ध घड्याळकार त्या तरुणाला म्हणाले, बाळा, घड्याळ खराब नव्हतं, फक्त त्याची एक छोटासा भाग योग्य जागी नव्हता. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही अगदी तसंच घडत असतं. आपण स्वतःला दोष देत राहतो
मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्या आयुष्यात काहीच बदलणार नाही. पण सत्य वेगळंच असतं. समस्या आपल्या पूर्ण आयुष्यात नसतात. समस्या अनेकदा आपल्या विचारामध्ये, भीतीमध्ये किंवा चुकीच्या निर्णयामध्ये असतात. जसं त्या घड्याळाला फक्त एक छोटासा भाग चुकीच्या जागी होता ना, तसंच आपलं आयुष्यही कधी फक्त एक सवय बदलण्याची गरज असते. स्वामी समर्थ आपल्याला संकटातून पळून जायला शिकवत नाहीत, तर संकटासमोर धैर्याने उभं राहायला शिकवतात. जेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास परत मिळवाल, तेव्हा अनेक बंद दरवाजे आपोआप उघडतील. प्रिय स्वामी भक्तांनो, कधी तुमच्या मनात भीती किंवा मोठे संकट निर्माण झाले असेल, तर स्वामी समर्थांचा हा मंत्र 108 वेळा किंवा 21 वेळा डोळे बंद करून मनातल्या मनात फक्त म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय, 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 ओम श्री स्वामी समर्थाय. प्रिय स्वामी भक्तांनो, हा स्वामी समर्थांचा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.